सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नमस्कार, मी तुषार नरेश जोशी. आज तुम्हाला प्रोमक्राफ्टच्या फॅक्टरीमध्ये घेऊन आलोय. तुम्हाला कल्पना आहेच, कारण आपली प्रोमक्राफ्टची फॅक्टरी ही दापोलीमध्ये आहे आणि दापोली सारख्या एका सुंदर ठिकाणी, म्हणजे जे आज टुरिस्ट डेस्टिनेशन ज्याला आपण प्रति महाबळेश्वर म्हणतो, अशा ठिकाणी आपण ही फॅक्टरी आपली, म्हणजे जिथे आपण संपूर्ण उत्तम दर्जाचं फर्निचरचं उत्पादन करतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 23 वर्षांपासून आपण निर्माण करत असलेलं मॉड्युलर किचन. जे मॉड्युलर किचन आज तुमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये असतं आणि मग ते दर्जेदार कसं होतं याच्याकरता मी तुम्हाला आज आमच्या फॅक्टरीची टूर करवणार आहे. पण थोडंसं एका वेगळ्या कन्सेप्ट विषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. मग तो वेगळा कन्सेप्ट कुठला? वेगळा कन्सेप्ट म्हणजेच उत्पादनाकडून पर्यटनाकडे. उत्पादनाकडून पर्यटन थोडंसं जरा वेगळं वाटतंय ना, कारण हा कन्सेप्ट आम्ही याच्याकरता मांडतोय की दापोली सारख्या एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी ही फॅक्टरी असल्यावरती हा कन्सेप्ट का नाही मांडला? मग अशा वेळेला हा कन्सेप्ट आम्ही घेऊन येतोय तुमच्याकरता खास, की जेणेकरून मुंबई असो किंवा पुणे असो किंवा अगदी तुम्ही जगभर कुठेही असो, तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या फॅक्टरीमध्ये बसून आमच्या संपूर्ण फॅक्टरीची प्रोसेस पाहून तुम्ही तुमचं प्रोडक्ट निश्चित करू शकता. आणि म्हणूनच हा कन्सेप्ट एका वेगळ्या लेवलला नेण्याचा आमचा मानस आहे. मग फॅक्टरीची टूर करायची, पण त्याच्या आधी, फॅक्टरीच्या टूरच्या आधी मी तुम्हाला नेणार आहे आपल्या या प्रोमक्राफ्टच्या शोरूम मध्ये. ती शोरूम मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण जाऊया आपल्या फॅक्टरीच्या टूरवर. या माझ्या मागे. आता आपण आलेलो आहोत आपल्या या दापोलीतल्या शोरूम. आता हे शोरूम तुम्हाला जे दिसतंय ते छोटं आहे, पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती काम चाललंय आणि भरपूर या ठिकाणी प्रोडक्ट्स येणार आहेत. किचनचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स या ठिकाणी येणार आहेत, फर्निचरचे सुद्धा येणार आहेत. काही दिवसातच, म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये हे शोरूम एका वेगळ्याच लेवलला असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आल्यानंतर, म्हणजे दापोलीला आल्यानंतर तुम्हाला शोरूम खूप चांगल्या प्रकारे आणि प्रोडक्ट सुद्धा चांगल्या प्रकारे दिसतील. आता जे आपण पाहतो आहोत, म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला आणि माझ्या राईट साईडला असे 2 किचनचे कन्सेप्ट आहेत. त्यातला हा जो राईट साईडचा जो कन्सेप्ट आहे हा आमचा ॲस्टर प्रोडक्ट आहे. ॲस्टर म्हणजे मॅट फिनिशचा प्रोडक्ट. आपण बघतो की मॅट फिनिश एका रिच लेवलला असतं आणि कारण त्याची जी कलर संगती असते, कारण बऱ्याच ठिकाणी जे तुम्ही बघितलं तर मॅट फिनिश हे मोठमोठ्या गाड्यांमध्ये हे कलर्स वापरले जातात. आणि याच्यामधली खरी खासियत मला तुम्हाला सांगायची आहे की हा जो पर्टिक्युलरली मॅट फिनिश जो आहे, म्हणजे हे जे संपूर्ण जे तुम्ही किचन पाहताय याच्यामधला हा जो मॅट फिनिश कॉम्पोनंट आहे, हा मॅट फिनिश कॉम्पोनंट म्हणजे संपूर्ण वॉटर बेस्ड कलर्स आहे. आता वॉटर बेस्ड कलर्स म्हणजे काय, तर आपण कुठल्याही प्रकारे सॉल्व्हंट बेस्ड कलर्स वापरत नाही. याचं महत्वाचं कारण काय असतं की सॉल्व्हंट बेस मध्ये ज्या वेळेला तुम्ही कलर मारण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसच्या बाजूला उभं राहिलं तरी तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं, तुम्ही त्या ठिकाणी उभं नाही राहू शकत. पण म्हणूनच 2015 साली आम्ही ही संपूर्ण सिस्टम युरोपियन स्टँडर्डला, म्हणजेच वॉटर बेस वरती कन्वर्ट केली आणि हे सगळे जे तुम्ही कलर्स पाहतात ते सर्वोत्तम म्हणजे वॉटर बेस कलर्स आहेत. अगदी कुठल्याही एशियन पेंट्सच्या 2000 ते 3000 शेड्स मध्ये आम्ही काम करू शकतो, कारण त्या पद्धतीची R&D या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे ते एका रिच लेवलला जातं. हे जे लेफ्ट साइडचं प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट म्हणजे एका वेगळ्याच लेवलचं प्रोडक्ट आहे. हँड फिनिश प्रोडक्ट आहे, ब्रिलियांटो हे याचं नाव आहे. आणि याचं कारण म्हणजे याची जवळजवळ 6 महिन्याची R&D चालू होती. 6 महिने म्हणजे माझे जे मोठे भाऊ आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे पार्टनर संदीप जोशी आणि अभिजित सायगावकर, दोघेही आर्किटेक्ट्स, यांनी याच्यावरती प्रचंड R&D केली आणि हे प्रोडक्ट आणलं. त्याचं कारण असं होतं की 2010 साली तुम्ही जर पाहिलं तर ॲक्रिलिक किचनचा जो जन्म झाला, तो खरं सांगायचं तर आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी की ॲक्रिलिक किचनचा जन्म या दोघांनी केला. आणि प्रोमक्राफ्टच्या फॅक्टरीमध्येच 2010 साली ॲक्रिलिक किचनचा जन्म झाला. आज जर तुमच्या
घरामध्ये ॲक्रिलिकचं जर किचन असेल याचा अर्थ क्रोमक्राफ्ट तुमच्या घरामध्ये आहे. पण 2010 ते 2015 खूप चांगलं रिव्हॉल्युशन झालं. ॲक्रिलिक किचनने जवळजवळ 1000 कोटीची उलाढाल केली. पण त्याच्यानंतर तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक ठिकाणी कॉपी ही होतेच. म्हणून त्याला बीट करण्याकरता हे आम्ही प्रोडक्ट आणलं, ते आहे ब्रिलियांतो. ब्रिलियांतो म्हणजे वेगळंच प्रोडक्ट आहे, एका वेगळ्या लेवलचं प्रोडक्ट आहे. खरं सांगायचं तर संपूर्ण हँड फिनिशचं प्रोडक्ट आहे आणि असं म्हणाला तरी चालेल की दुनिया का 7वा अजूबा. आणि हे प्रोडक्ट म्हणजे एका रिच लेवलचं प्रोडक्ट आहे, ॲक्रिलिकला बीट करणारं प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच तुम्हाला सांगेन की याचं जे फिनिश जे तुम्ही पाहाल ते अप्रतिम आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या फॅक्टरीमध्ये हे फिनिश करणाऱ्या महिला आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमचं किचन ब्रिलियांतो मध्ये हवं असेल, एक युनिक कन्सेप्ट मध्ये हवं असेल, तर ते फक्त आणि फक्त क्रोमक्राफ्टच्याच फॅक्टरीमध्ये होतं. कारण क्रोमक्राफ्टच्या शिवाय दुसरं कोणीही तुम्हाला हे प्रोडक्ट शिवाय हे सुद्धा म्हणजे ॲस्टर फिनिश सुद्धा कोणी देऊ शकत नाही. आणि मला ह्याचं प्राऊड फील होतं. तुम्ही या फॅक्टरीमध्ये आल्यानंतर म्हणजे फॅक्टरीची टूर तर मी तुम्हाला करवणारच आहे, पुढची फॅक्टरीची टूर आहे. पण या शोरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रोडक्ट मिळणार आहेत बघायला आणि तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे उत्तमरित्या इथे बसून सिलेक्ट करू शकता. आणि आमचा जो टेक्निकल असिस्टन्स आहे, आमचे जे डिझायनिंग एक्सपर्ट्स आहेत, जे डिझायनर्स आहेत, ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतात. त्याच्यामध्ये अजून एक मोठीशी मला गोष्ट, मोठी म्हणण्यापेक्षा छोटीशीच गोष्ट आहे, छोटी गोष्ट मी एक ऍड करतो, ते म्हणजे हे वॉल माउंटेड डायनिंग टेबल. हे सुद्धा ब्रिलियांतो फिनिश आहे. याच्यावरती तुम्ही कुठलंही गरम भांड ठेवलं तरी या सरफेसला काहीही प्रॉब्लेम होत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये आज जागा कमी असते, आपला फ्लॅट छोटा असतो, त्यावेळेला असं जर प्रोडक्ट असेल तर आपली स्पेस वाचते. आणि त्याचबरोबर आतमध्ये आम्ही छोटंसं स्टोरेज पण दिलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्या पिकल्स म्हणजे लोणच्याच्या बाटल्या असतील, अगदी तुपाच्या बाटल्या असतील, त्या आपण या ठिकाणी ठेवू शकतो. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट अत्यंत युजफुल असं प्रोडक्ट आहे आणि तुम्ही इझिली याला बंद करू शकता आणि ही स्पेस वाचवू शकता. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट खरोखर आमचं एक वेगळं आकर्षण ठरतंय. भरपूर लोकांनी या प्रोडक्टला चांगला प्रतिसाद दिला. शोरूम विषयी तर मी तुम्हाला सांगितलंच. आता मी तुम्हाला तुमची म्हणजे जी खरी आपली जी टूर आहे ती म्हणजे फॅक्टरी टूर. मी आता तुम्हाला फॅक्टरी टूर वर ही जी तुम्ही आता पाहताय ती आपली 12,000 स्क्वेअर फुटाची ही दापोलीतली फॅक्टरी. ही फॅक्टरी 2020 साली आम्ही उभी केली आणि फॅक्टरी उभं करत असताना तुम्हाला ही कल्पना आहे की एखादी फॅक्टरी उभी करायची म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला मनुष्यबळ आणि त्याचबरोबर यंत्रसामग्री सुद्धा लागते. त्यामुळे एक 12,000 स्क्वेअर फुटाची फॅक्टरी आणि त्याचबरोबर शोरूमचा कन्सेप्ट असा हा कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी उभा केला. ही संपूर्ण फॅक्टरी ज्यावेळेला तुम्हाला चालवायची असते त्यावेळेला तुम्हाला प्रोसेस ओरिएंटेशन फार महत्वाचं असतं. कारण सगळ्या ठिकाणी ती मशिनरी कशी चालणार आहे, माणसं कशा पद्धतीने प्रोडक्ट्स काढणार आहेत, याच्याकरता तुम्हाला सिस्टम त्या ठिकाणी प्रस्थापित करावी लागते. अशीच या फॅक्टरीमध्ये आपल्या या संपूर्ण फर्निचर उत्पादनाच्या फॅक्टरीमध्ये अशीच सिस्टम आपण घातलेली आहे. आणि ही सिस्टम ही सुरुवात होते ती आपल्या कटिंग प्रोसेसवर. आता ही कटिंग प्रोसेस आणि होणारं शेवटचं फिनिश गुड हे कशा पद्धतीने तयार होतं हे मी तुम्हाला आज दाखवतो. चला, हा आपला संपूर्ण कटिंगचा प्रोसेस. या कटिंग प्रोसेस मध्ये आपण जे पर्टिक्युलरली मटेरियल वापरतो, आपण दोन प्रकारची मटेरियल वापरतो. एक म्हणजे आपला HDHMR चा बोर्ड असतो आणि दुसरं म्हणजे आपण रेलवूड म्हणजे संपूर्ण वूड फ्री किचन. आपण हा कन्सेप्ट एका वेगळ्या लेवलला आणतोच आहोत वूड फ्री किचनचा. त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणजे हा जो संपूर्ण तुम्ही ही जी मशिनरी बघताय याच्यामध्ये हे संपूर्ण डिजिटल मशीन आहे. याच्यामध्ये ऍक्युरेसी लेवलला संपूर्ण किचनचे बोर्ड कट केले जातात. हे एक मॅन्युअल मशीन आहे. या मॅन्युअल मशीन मध्ये सुद्धा ऍक्युरेसी लेवलला म्हणजे MM ला ऍक्युरेसी लागते. कारण किचन हे टेक्निकल फर्निचर आहे किंवा अगदी नॉर्मल आपले वॉर्डरोब सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ऍक्युरेसी मेंटेन करायला लागते आणि याच्याकरता ही मशिनरीचा आपण वापर केलेला आहे.
या सेक्शन नंतर आपला पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे एज बाइंडिंगचा सेक्शन. ते मशीन म्हणजे आता ही जी सगळी मशीन्स आहेत ही पण इटालीची मशीन्स आहेत आणि आपलं जे पुढचं एज बाइंडिंगचं जे मशीन आहे ते सुद्धा इटालीचं मशीन आहे. हे आपण जे पाहतोय ते एज बाइंडिंगचं मशीन आहे. हे पण इटालीचंच मशीन आहे. ज्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रोसेस असा असतो की हे जे पॅनल आहे या पॅनलला म्हणजे ज्यावेळेला आपण कटिंग मशीन वरती कट करतो त्यावेळेला या पॅनलला धार तयार होते आणि ही धार घालवण्याकरता म्हणजे या धार वरती आपण 0.8 mm च एज बाइंडिंगची पट्टी याला लावतो. त्याच्यामुळे कसं होतं ही संपूर्ण एका सिमलेस लेवलला येते. हा सगळ्यात मोठा प्रोसेस या मशीन मध्ये केला जातो. आता या मशीन नंतर आपला पुढचा प्रोसेस असतो तो म्हणजे ड्रिलिंगचा प्रोसेस. हे जे पर्टिक्युलर तुम्ही मशीन पाहताय हे होमॅक्स म्हणजे जर्मन मेड मशिनरी आहे. या प्रोसेस मध्ये संपूर्ण प्रत्येक पॅनलला ड्रिलिंग केलं जातं. म्हणजे किचन मध्ये दोन कन्सेप्ट असतात. एक कन्सेप्ट असतो तो तुमचे कार केसेस म्हणजे आतला सांगाडा तयार होतो आणि या आतल्या सांगाड्यांना तुम्हाला प्रत्येक पॅनलला ड्रिल करावं लागतं याच्या करता कारण की तिथे चॅनल फिटिंग होते. चॅनल फिटिंग असेल हिंजेस फिटिंग असतील याच्या करता तुम्हाला ड्रिलिंग अॅक्युरेसी लागते. मग हे ड्रिलिंग अॅक्युरेसी म्हणजे काय तर 32 ड्रिल बीट पॅटर्न म्हणजे हे पर्टिक्युलर मशीन आहे ते 32 ड्रिल बीट पॅटर्न मध्ये काम करतं. म्हणजे कुठल्याही कंपनीचा चॅनल तुम्ही त्या पॅटर्न मध्ये लावलात तर तो लूज होत नाही. ही सगळ्यात मोठी खासियत प्रोमक्राफ्टने निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे मी असं सांगू शकतो की 32 ड्रिल बीट पॅटर्न वरती जर तुम्ही गेलात म्हणजे एक्सक्लुझिव्हली प्रोमक्राफ्टने जे तयार केलेलं पॅटर्न आहे याच्यावरती गेलात तर तुमचं किचनला जी आम्ही 10 वर्षाची वॉरंटी मिळतो ती नक्कीच आम्ही साध्य करू शकतो. आतापर्यंत आपण पाहिले ते 3 प्रोसेस. एक म्हणजे आपला कटिंगचा प्रोसेस जिथे पॅनल कटिंग होतात. त्याच्यानंतर दुसरा प्रोसेस होता तो एज बाइंडिंगचा प्रोसेस ज्याच्यामध्ये ज्याला कट झाल्यानंतर धार येते त्याला एज बाइंडिंगची पट्टी लागते. तिसरा प्रोसेस होता तो म्हणजे ड्रिलिंगचा प्रोसेस जिथे संपूर्ण पॅनलला ड्रिल केली जातात 32 ड्रिल बीट पॅटर्न. आणि पुढचा महत्वाचा प्रोसेस म्हणजे ज्या ठिकाणी शटर्स बनतात शटर्स कलर होतात तो म्हणजे पेंटिंगचा प्रोसेस. इथे आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर पेंट बूथ आहेत आणि हे जे पेंट बूथ आहेत या ठिकाणी आपली जी किचनची शटर्स म्हणजे जो ऍस्थेटिकल लुक जो आपला असतो किचनचा ते संपूर्ण शटर्स या ठिकाणी पेंट होतात. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं शोरूम मध्ये की आपली जी सगळी प्रोडक्ट्स आहेत ती वॉटर बेस्ड कलरची प्रोडक्ट्स आहेत आणि वॉटर बेस्ड कलर्स म्हणजेच काय तर युरोपियन स्टँडर्डचे कलर्स. इथे बघा आता तो पेंट करतोय आणि या ठिकाणी मी आता उभा जरी राहिलो तरी मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. ही सगळ्यात मोठी खासियत आहे ती म्हणजे वॉटर बेस्ड पेंटची. कारण सॉल्व्हंट बेस्ड पेंट मध्ये जर तो मनुष्य पेंट करत असेल तर या ठिकाणी मी उभंही राहू शकत नाही. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. त्याच्यामुळे 2015 साली आम्ही सगळ्यात महत्वाचं काम काय केलं तर संपूर्ण पेंटिंग सिस्टम ही वॉटर बेस्ड वरती आणली. याचं कारण की वॉटर बेस्ड हीच आता खरी पुढची मांग आहे आणि प्रोमक्राफ्ट इंडियाने हे सगळ्यात पहिल्यांदा अडॉप्ट केलं आणि आता इंडियामध्ये आपली एकमेव अशी कंपनी आहे जी किचन्स मध्ये सुद्धा वॉटर बेस्ड पेंट वापरते. पेंटिंग नंतरचा हा जो पुढचा जो प्रोसेस आहे तो म्हणजे ओव्हनिंगचा प्रोसेस. हा जो तुम्ही पाहताय हा एक मोठा ओव्हन आहे. 70 ते 100 डिग्री सेंटीग्रेडला या ठिकाणी पॅनल सुकवली जातात. कारण पेंटिंग केल्यानंतर काही वेळेला तुम्हाला फास्ट प्रोसेस मध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्याकरता तुम्हाला पॅनल सुकवावी लागतात म्हणजे जी कलर्स केलेली पॅनल्स असतात ती सुकवावी लागतात आणि त्याच्याकरताच या ओव्हनचा वापर केला जातो. आणि हा ओव्हन मी म्हंटल ते 70 ते 100 डिग्री सेंटीग्रेडला तुमच्या पॅनल्स करता म्हणजे पॅनल सुकवण्याकरता याचा वापर केला जातो. हे जे पर्टिक्युलर मशीन आहे म्हणजे जे तुम्ही हे मशीन पाहताय हे प्रेसिंग मशीन आहे. हे प्रेसिंग म्हणजे नक्की काय काम करतं तर जो आपला बोर्ड असतो म्हणजे किचनचा जो बोर्ड असतो त्याच्यावरती ऍक्रिलिक किंवा त्याच्यावरती जे लॅमिनेट आहे ते लॅमिनेट पेस्टिंग करण्याकरता म्हणजे त्या बोर्डावरती ते लॅमिनेट ठेवलं जातं आणि ते संपूर्ण पेस्टिंग आणि प्रेसिंग या मशीन मध्ये केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की या मशीन मधलं कुठलंही प्रेसिंग हे एकदम ऍक्युरेट लेवलला प्रेसिंग केलं जातं आणि ते निघण्याचे चान्सेस अजिबात नसतात. हा जो सेक्शन जो तुम्ही पाहताय तो असेंब्लीचा सेक्शन आहे.
आणि या असेंब्ली सेक्शन मध्ये हे जे आता तुम्ही जे सगळे पाहताय ते वॉर्डरोब्स आहेत. हा एक वेगळाच वॉर्डरोब आहे, स्लायडिंग फोल्डिंगचा वॉर्डरोब आहे, कारण हे स्लायडिंग फोल्डिंगचं फिटिंग आहे. तुम्ही माझ्या मागे पाहताय तो संपूर्ण स्लायडिंगचा वॉर्डरोब आहे. तुम्ही या ठिकाणी पाहताय हा सुद्धा स्लायडिंगचा आहे, पण हा जरा वेगळा कन्सेप्ट आहे. हा ब्रिलियंतो मधला वॉर्डरोब आहे आणि त्याचबरोबर फ्ल्युटेड प्लॅनल, म्हणजे फ्ल्युटेड प्लॅनलचा हा एक वेगळाच वॉर्डरोब आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यामुळे या असेंब्ली सेक्शन मध्ये प्रत्यक्षात काय होतं, तर ज्या वेळेला तुम्ही तुमचं प्रोडक्ट बुक करता आणि ज्या वेळेला संपूर्ण प्रोडक्ट तयार होतं, म्हणजे डिलिव्हरीच्या आधी संपूर्णपणे इथे असेंबल केलं जातं, तुम्हाला व्हर्च्युअली दाखवलं जातं. कारण जो पर्टिक्युलर प्रोसेस आहे की तुम्ही जे प्रोडक्ट प्रत्यक्षात सिलेक्ट केलेलं आहे ते संपूर्ण प्रोडक्ट तुम्हाला इथे व्हर्च्युअली दाखवलं जातं आणि मगच तुमच्याकडे प्रोडक्ट डिलिव्हर केलं जातं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन केलं जातं. याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिलीत तर हा संपूर्ण मॉड्युलर कन्सेप्ट आहे. आणि एक गोष्ट जर तुम्ही प्रामुख्याने पाहिलीत तर संपूर्ण फर्निचर किंवा किचन हे फॅक्टरीमध्ये तयार होतं आणि तुमच्या घरामध्ये डायरेक्टली इन्स्टॉल केलं जातं, ज्याला फक्त 3 ते 4 दिवस लागतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची घाण किंवा कचरा त्या ठिकाणी महिनोन्महिने, कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो एखाद्याला काम दिलं की ते महिने चालूच राहतं. हा जर प्रकार आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला मॉड्युलर वरती जाणं क्रमप्राप्त आहे आणि फॅक्टरीमध्ये, म्हणजे संपूर्ण फर्निचर फॅक्टरीत तयार होतं आणि मग तुमच्याकडे इन्स्टॉल केलं जातं. त्याच्यामुळे जो होणारा कचरा किंवा घाण हे होतच नाही. आज आपण क्रोमक्राफ्टची ही संपूर्ण फॅक्टरी टूर पाहिली आणि ही फॅक्टरी टूर प्रत्यक्षात जी तुम्हाला दाखवली गेली ती सिस्टम फॅक्टरी टूर होती, म्हणजे प्रोसेस फॅक्टरी टूर. पण ही संपूर्ण प्रोसेस आणि ही सिस्टम राबवणारा कोण असतं, तर ही संपूर्ण माणसं, हे मनुष्यबळ. कारण ह्याच्याचमुळे ही फॅक्टरी खऱ्या अर्थाने उभी राहते. आज या फॅक्टरीचं फाउंडेशन टाकलं चौघांनी, पण प्रत्यक्षात फॅक्टरीचा संपूर्ण डोलारा उभा केला तो या सगळ्या उत्पादनाकडून पर्यटनाकडे. इथे जाताना मी जर तुम्हाला म्हटलं की दापोली सारख्या शहरामध्ये अशा ठिकाणी फॅक्टरी असणं म्हणजे या ठिकाणी एक टुरिस्ट डेस्टिनेशन आणि त्याचबरोबर तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्रोडक्टला कसं बनवलं जातं, कोण बनवतं, त्याच्या मागचे हात किती असतात हे पाहण्याकरता आपली फॅक्टरीची टूर अवश्य घ्या. कारण याच्यातनच तुम्हाला कळणार आहे ते म्हणजे उत्पादन आणि स्किल. आज भारत जे मेक इन इंडिया करतंय त्याच्याकरता आपला सहभाग असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच क्रोमक्राफ्ट आम्ही म्हणतो जो सच्चा है वो अच्छा है.